तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थता आणि धुसफूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाचे नेते जाहीरपणे सर्व काही आलबेल असल्याचं सांगत असले तरी गेल्या काही दिवसातल्या घडामोडींमुळे पक्ष नेतृत्वासमोर अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. पक्षातली नाराजी असो किंवा नेत्यांना टिकवून ठेवण्याचा प्रश्न असो, एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना पक्षाला करावा लागतोय. बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे. आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न सध्या अनेकांना पडला. पण हा प्रश्न पडण्यासाठी कारणीभूत आहे एकामागून एक घडणाऱ्या घटना आणि नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुनेत्रा पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र राष्ट्रवादीतल्या नेत्यांसमोर अजूनही लीडरशिप क्रायसिस आहे असं सत्तेतला मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला वाटतंय. आणि हे केवळ त्यांचंच निरीक्षण नाहीये, तर राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाटांनी केलाय. राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यामध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला निश्चित देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादातीत गोष्टी आहेत. या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आले नाही. पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे. शिरसाटांच्या या दाव्यामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली. आपल्या मित्रपक्षाकडून झालेली ही टीका परतवून लावण्याची औपचारिकता पूर्ण करणं राष्ट्रवादीला भाग होतं. 3 पक्षातील अलिखित कराराची आठवण करून देत राष्ट्रवादीनं ही औपचारिकता पूर्ण केली आहे. आमच्या तिन्ही पक्षामध्ये एकत्रितरित्या अलिखित असा करार आहे आणि त्यामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा आमचा अलिखित करार आहे. नाहीतर आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत. एकमेकाचे आपण जर फोडाफोडी करत बसलो, कारण प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असं असतं की एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो. पण आम्ही असं करत नाही. आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले. आता ते कशामुळे बोलले, काय बोलले ते त्यांना माहिती. ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना, बाबा कुठल्या माहितीच्या आधारात आपण, म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहे. ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात, त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही. राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय असा प्रश्न पडण्यामागे आहेत गेल्या काही दिवसातल्या घडामोडी. पक्षाकडनं निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं पत्र, त्या पत्रात तटकरे आणि पटेलांचा उल्लेख नसल्यामुळे उफाळून आलेली तथाकथित नाराजी. यानंतर दोन्हीही नेत्यांनी घेतलेली शरद पवारांची भेटी. पवारांनी जाहीरपणे दोन्ही नेत्यांचं केलेलं कौतुक आणि पार्थ पवार आणि जय पवारांना मारलेले टोमणे अशा अनेक घटना गेल्या आठवड्यात घडल्या. त्यानंतर गेल्या शनिवारी पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केलेली चर्चा. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या विलिनीकरणाची आतुरता स्पष्ट दिसत होती. मात्र आता शरद पवारांसाठी हा संपलेला विषय झाला. पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे. यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक जो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे. तर गेल्या 2 आठवड्यांपासून गाजणारी नाराजीची चर्चा दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी केला. पक्षाची घटना दाखल करण्यावरून सुरू झालेला वाद आता मिटल्याचं तटकरे सांगतायत. याबाबत एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं पत्रकार परिषदेत विचारलेला प्रश्न पूर्ण होण्याआधीच तो विषय संपल्याचं तटकरे कसं सांगतायत तुम्हीच ऐका. या विषयावरती आम्ही पक्षांतर्गत चर्चा केलेली आहे. तो विषय पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. एकमताने एक ताकदीने आम्ही सगळेजण पुढच्या काही कालावधीमध्येच, काही दिवसांमध्येच महाराष्ट्रव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करू आणि संघटनेच्या पुनर्बांधणीला वेग त्या ठिकाणी देऊ. पुनर्बांधणी शब्द का बनलं की दादा असेपर्यंत एक बांधणीचा ढाचा ठरला होता. दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलली.
सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा उल्लेख टाळणारी क्लेरिकल मिस्टेकही आता सुधारली जाणार आहे. त्यामुळे तटकरेंच्या मते आता पक्षात एकसंधपणा येणार आहे. वहिनीनेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली. त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला. आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल. पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे. एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी, दुसरीकडे पक्षातील कोल्ड वॉरची चर्चा, तिसरीकडे आमदार आणि नेते टिकवून ठेवण्याचं आव्हान आणि चौथीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळणाऱ्या संभाव्य आव्हानं, अशा चौफेर लढाईत राष्ट्रवादी पक्ष गुंतल्याचं दिसतंय. यातील एक बाजू सांभाळताना दुसरी बाजू कमकुवत होणार नाही याची काळजी घेणं पक्षासाठी महत्त्वाचं असणार आहे. ही लढाई भविष्यात काय रूप घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.